मित्रांनो, जीवन जगत असताना पैसा कमवायलाच लागतो, पण प्रत्येक माणसाने हे ठरवायला हवं किती पैसा मिळाला की आपल्याला पुरेसा आहे. कारण आपल्या आत्म्याला मिळणारे समाधान हे फार महत्त्वाचं असतं. जसं आमचं समाधान निसर्गात आहे, तसं तुमचं समाधान कुठे आहे बरं? लवकर शोधा. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मैके की कभी ना याद आए, ससुराल में इतना प्यार मिले. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. सो मित्रांनो, मी आता कॅम्पिंगला चाललोय. शुभ आणि अमृता ॲज युजल आज नाहीये. ॲज युजल कसं म्हणाल मी, कधीतरी असं होतं. तर मी म्हटलं आपल्या इथल्या इथं एखादा स्पॉट शोधून काढावा. तर सूसमध्ये एक ठिकाण आहे, आपला प्लॉट आहे तिथं. सो म्हटलं तो एकदा बघून घ्यावं काय परिस्थिती आहे. तिथं गेल्यावर कळेल आपल्याला की तिथं आपण कॅम्पिंग करू शकतोय का नाही करू शकतोय. गाडी गेली पाहिजे प्लॉटवर डायरेक्ट. सो चला बघूयात काय होतंय. तुम्हाला तर समजेलच, सगळं सामान मी भरून घेतलेलं आहे. काय काय मला बनवायचं वगैरे, काय गोष्टी करायच्यात तुम्हाला तर ते सगळं दिसणारच आहे. सो चला जाऊयात. फक्त 7 ते 8 किलोमीटरचा रोड आहे आणि इथूनच ट्रॅफिक लागलं आपल्याला. बघा, हो सीट बेल्ट लावू द्या, त्याची वॉर्निंग येते. काय म्हणताय? वर प्लॉट वर गाडी नाही जात का? वरती जाते ना, ते मागे रूमच्या तिथून जाते. कुठल्या रूम नाही, पण ते नालवड्यांच्या प्लॉटवर जाते ना डायरेक्ट. नाही तिथून मध्ये घेतलं ना, इथून पण जाता येईल ना. इथून ना पण जाईल. वर काय लावलंय? वरती सोयाबीन जागा आहे का थोडीशी गाडी लावायला? मला आहे ना, मी आज राहणार आहे गाडीतच. काय टेंट वगैरे आहे ना? किती गाड्या लागतील? रिकामच आहे का? फसणार नाही ना गाडी? मग तो असा जो रोड गेलाय तिरका तोच ना? तोच. आणि लेफ्ट घेतला तरी गाडी चढेल. चालते आहे मग.
झाला ऍडव्हेंचर. सो मित्रांनो, मस्त सेटअप झालेला आहे लावून. आणि आता वाजलेत 11 नाही रे, 12 वाजलेत ना. 12 वाजलेत घड्याळात का 11 वाजलेत. ठीक आहे, करतो मी टाइम चेंज. सो थोडी कंजेस्टेड आहे जागा, कारण जास्त गाड्या नाही लागणार मला वाटते. हे थोडं सपाट असतं ना तर बरोबर झालं असतं. आणि ॲक्च्युली प्लॉट आपला पलीकडे आहे. हा बांदल म्हणून आहे त्यांचा प्लॉट आहे. त्यांना म्हटलं गाडी लावू का, म्हटलं काय विचारताय, लावा की बिंदास, तुमचंच आहे. आणि हवा भरपूर चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडं सेटअप लावायला प्रॉब्लेम झाला. हे बघा, आपण नवीन हॉर्निंग म्हणजे ही ॲक्च्युली डेमोसाठी दिली आहे त्यांनी. हे बघा अशी, हां, ही जोशी सरांनी डेमोसाठी दिली आपल्याला. आपली 180 डिग्री आहे, म्हणजे इकडं पण उघडते आणि तिकडं पण उघडते. सो ते लावलं ना तर आपल्याला हे असं हॉर्निंग वगैरे लावायची, तार्प लावायची काही गरज नाही पडणार. हे बघा ही, हो, कारण इकडून आहे ना पाऊस येतोय. सो अशा पद्धतीने केलं आहे. तिकडून खूप हवा येत होती, सो मग हवा जरा थोडी ब्लॉक केली आहे. आणि मागं आपला आता किचन सेटअप आहे. मला वाटतं गॅस बाहेरच काढावं, बाहेरच कुकिंग करावं, जे काय करायचं आहे. कारण मग मागं एक तार्प लावत बसायला लागलं असतं. सो ठीक आहे. आणि इथेच रोड आहे, वरती एक व्यक्तीचं प्लॉट आहे, आपल्या गावातलेच आहेत. सो ते पण ओळखीचेच आहेत. त्यांच्या इथं होती जागा भरपूर, पण प्रॉब्लेम काय झाला आहे, तिथं त्यांच्या इथं म्हशी वगैरे खूप आहेत आणि मग त्यांचं खूप आवाज झाला असता, त्याच्यामुळे मग तिकडं नाही लावली. तिथंही काय अडचण नव्हती. आणि हा रोड आहे, हे बघा. आणि हे सगळं सूस विलेज आहे ह्या बाजूला इकडे. आणि हा जो डोंगर आहे ह्याच्या पलीकडं जॅकी श्रॉफचं नाही का ते, हे गोल्फ कोर्स आहे बहुतेक. सो अशा पद्धतीने आज आपलं कॅम्पिंगचं लोकेशन आहे. पाऊस काय भन्नाट पडतोय माहिती का, आत्ता उघडलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपलं पटकन ब्लॉग करून घ्यावं, कारण मग ब्लॉग राहून जाईन. आल्यापासून कंटिन्यू पाऊस पडतोय. तिकडे बघा, मी ते पोंचो घालूनच सगळा सेटअप लावला आणि भारी वाटते. आता जस्ट बसलो आहे. साधारण मी 10 वाजता वगैरे आलो असेल इथे, म्हणजे 2 तास लागले मला सगळं सेटअप लावायला. आज एकटाच आहे ना, एकटा असल्यामुळे. सो हे बघा, यायला लागलं परत पाऊस. काय मस्त आहे यार, पण भारी आहे. यायला पाहिजे इकडे वरच्यावर कॅम्पिंगला. मित्रांनो, आजचा प्लॅन आहे, आला का टास्क आहे बाबा, वारं खूप येतं. पनीर टिक्का मसाला, पनीर बटर मसाला सगळंच करून टाकू, कशाला खराब नको करायला. जरा बाजूला घ्या, त्याशिवाय ना काम नाही करता येणार. सो गॅस चालू केलाय, मस्तपैकी तेल टाकू आपण आता ह्याच्यात. जास्त पडलं. चालू गॅस चालू आहे आणि वारं खूप आहे ना इकडून, त्याच्यामुळे हे असं लावायला लागलंय. सो आज कसं क्विक बनवायचं आहे ना, सो मी सुहानाचा मसाला घेऊन आलोय, तो वापरणार आहे. कचरा घेऊन जायचं आपल्याबरोबर, इकडे ठेवायचा नाहीये. सध्या आता बॉक्समध्ये ठेवतोय, नंतर मग आपण सगळं रॅपअप करू.
क्विक होतं एकदम भाजी, माहिती का. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला आला का आवाज एवढं वारे. हां, मी काय म्हणत होतो, हां ही ग्रेव्ही आहे ना असली ना की क्विक भाजी होती. ॲक्च्युली एरवी अमृता असली ना की असले काय ग्रेव्ही वगैरे आणायची गरज नाही पडत, तिला सगळं माहिती येतं. सो ती मसाले वापरून बनवते बरोबर. पण मी एकटा असलं की मग मला असं हे घेऊन यायला लागणार आहे, कारण सगळे मसाले मला माहीत नाही आहेत. आणि कशाला आपलं क्विक जे बनल ते बनवूयात. अजून पाणी लागेल. ॲक्च्युली आहे ना पाण्याची बादली राहिली आहे काढायची, कारण मी काय केलंय घरूनच चपात्या अमृताकडून बनवून आणल्यात. चपात्या मला नाहीत बनवता. अमृता थँक्यू रे. ॲक्च्युली कशी वाटली जागा, मस्त आहे नाही, मला तर फार आवडली. फक्त काय झालंय असं प्लेन पाहिजे होतं. प्लेन असतं ना तर मग आपल्याला मस्त कॅम्पिंगला थोडं जरा फिरता येतं आजूबाजूला. इथं म्हणजे कसं असं उतार आहे ना, फिरता नाही येते. बघू काय करू, आपल्याच प्लॉटमध्ये आपण आहे ना मुरुम टाकून घेऊ, तर आपल्याला बिंदास येता येईल कॅम्पिंगला. ओके, थोडी उकळी आली आहे, सो थोडा सॉस टाकायचा याच्यात. फार नाही टाकायचं, जशी चव येईल ना तसं तसं टाकत जायचं. मग आणि काय करू, अमृताच्या स्टाईलनी बनवू. मस्त आहे ना, दूध टाकायचं. हलते बघ कसं. पडू नको रे बाबा, पडू नको. हा मस्त. ओ माय गॉड, काय दिसतंय माहिती का. चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. ॲक्च्युली खरं सांगू का, घरी मी भाजी बनवतो, पण असं बाहेर येऊन आहे ना कुकिंगची माझी पहिलीच वेळ आहे. सो मला माहीत नाही आता कशी होती, कारण घरी कसं सगळं हातात असतं सामान. पण होईल चांगली, मला असं वाटतंय. थोडा आहे ना उतर आहे तिकडं. काय दिसते माहिती का, हा हा लाजवाब. थोडी एक उकळी येऊ द्या. एक डिश आणायला पाहिजे होती यार, डिश नाही आणली मी. अरे माझ्या डिश मध्ये ठेवतो, ती धुवायचीच आहे ऍक्च्युली मला. तेलाचं पण ऑलमोस्ट काम झालंय आपल्याला. ओके, बादली काढत तोपर्यंत उकळी आली. लावल्यामुळे ना मस्त काम झालंय. आणि आता काही करायचं नाही, आता पनीर टाकून द्यायचं त्यात. माय गॉड, त्या रेड ग्रेव्ही मध्ये पनीर काय दिसतं ते व्हाईट. वाह, येऊ दे आता.
पनीर तर टाकलेत, फिरवलेत, पण आता उकळी येऊ द्या मस्त. काय मोरांचे आवाज येत आहेत माहिती आहे का तुम्हाला? मला नाही माहिती आवाज येतोय का नाही मोरांचा. मी आल्यापासून आहे ना, मी 10 वाजता आलोय, जबरदस्त आवाज येतोय. बघूयात कशी झाली आपण. माइंड ब्लोईंग. आलो मी यांना डिश धुतो आणि मग खायला घेऊ. हो, काय दिसते ना मित्रांनो, एक नंबर. चला घेऊयात वाढून आपण आता. उतार आहे तिकडे म्हणलो ना मगाशी मी तुम्हाला. मस्त ग्रेव्ही झाली, ठीक एकदम. ओके, झालं आपलं मील रेडी. काय पाऊस पडतोय सांगतो तुम्हाला. काय पाऊस पडतोय जबरदस्त, रिमझिम पाऊस आहे एकदम. आणि लिटरली आहे ना, असे झाडांवर पक्षी बसलेले पण मला दिसतात आहेत एवढ्या जवळजवळ. ॲक्च्युली आमच्या घरी पण दिसतात, कारण तिथे आहे ना आम्ही खूप बरीच झाडं लावलेली आहेत. आम्ही राहायला आलो तेव्हा एकही झाड नव्हतं. जवळपास आता 200-250 झाडं लावलेली आहेत आणि खूप चांगली वाढ झाली आहे त्यांची. 2000 मला वाटतं 13-14 पासून आम्ही चालू केली होती लावायला. त्याच्यामुळे आता फळं पण आलेत, फळझाडं पण आहेत, फुलझाडं पण आहेत. आणि फळं पण आम्ही 90% आहे ना पक्षी खातात आणि 10% आम्ही घेतो. कारण शेवटी पक्ष्यांसाठी काय, आपण तर मनुष्य खातोच, विकत पण घेऊन खाऊ शकतो, त्यांचं काय. त्याच्यामुळे ना आनंदच वेगळा मिळतो माहिती आहे का अशा ठिकाणी ना, अशा वातावरणात. आणि पक्षी जर असे फळं वगैरे खाताना दिसले ना की समाधानच वाटतं. हे बघा, असं सगळं असं वारं आहे आणि काय मस्त पाऊस पडतोय. अमृता, मिस केलं यार तू. ॲक्च्युली शुभाला इथं थोडंसं कंजेस्टेड झालं असतं. आम्ही दोघं काय, आम्ही निवांत पुस्तक वगैरे वाचत बसलो असतो, पण इथं अजिबात जागा नाही अशी वावरायला. हे बघा, त्याच्यामुळे थोडं तो कंजेस्टेड झाला असता, कारण त्याला कशी फिरायची सवय कॅम्पिंगला आला की. हो मस्त. फक्त एक सांगू का तुम्हाला, ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना, एवढं फक्त व्ह्यू खराब करतात आहेत. आणि माझी नजर पण आहे ना त्या बिल्डिंगच्या वर जाते डोंगरांवर. काय शेवटी डेव्हलपमेंट पण हवी आपल्याला, पण काय मोबदला देऊन आपण डेव्हलपमेंट करतोय हे सांगण्याच्या पलीकडे आहे. तर मस्तपैकी आता कॉफी ठेवूयात, कारण ऑलमोस्ट 4 वाजलेत. हे बघा, ब्लॅक कॉफी. किती वेळ लागतोय काय माहिती उकळायला. हवा बघा कसली. मी कितीही वेळा हवेला म्हणत असेल ना हवा बघा, पण ह्या हवेमुळेच खूप भारी वाटतंय बाहेर यायला, म्हणजे बसायला. नाही तर मग गरम होतंय, हवा बंद झाली ना गरम होतंय. आणि सिरियसली यार, अमृता आणि शुभा नाही आहे ना, अजिबात करमत नाही आहे.
आणि त्यात कोणीच नाही आहे ना, मी एकटाच आहे. सो अजिबात करमत नाही आहे. एक अर्थी मला असं वाटतंय की आता मस्त कॉफी घेऊन मग घरी निघून जावं, पण बघूयात कसं होतंय. कारण मी उद्याच्यापर्यंतचं सामान घेऊन आलो होतो कुकिंगचं. पाहूयात काय होतंय. तुम्हाला अपडेट देतोच मी. खूप प्रयत्नानंतर पाणी गरम झालेलं आहे आणि हीच मजा आहे कॅम्पिंगची. तुम्हाला सहज नाही मिळालं पाहिजे कुठली गोष्ट, स्ट्रगल झालं पाहिजे, स्ट्रगल केलं पाहिजे. वा मस्त. ह्याला पण जरा बुचकळून आणू. काय पाणीच आहे तसं, ठेवून देऊ. भांडी घासून झालेली आहेत माझी, मी नाही दाखवली. मस्त फॅन्टॅस्टिक मध्ये कॉफी घेऊयात. आता थोडं पाणी ऍड करूयात, खूप गरम असेल. ऍक्च्युली ना दुधाची पण करता आली असते आपल्याला, पण जास्त नाही आवडत यार मला दुधाची. ब्लॅक कॉफी बेस्ट, ते पण विदाऊट शुगर. ती मला म्हणजे चांगली किक देती. चला मस्त. हो माय गॉड, बघा आज एकटाच कॉफी घेतोय, नाही तर कोण ना कोणतरी असतंच बरोबर. हे बघा. ओके तर मित्रांनो, फायनली मी निघालोय. 5:30 वाजलेत आणि काय झालंय माहिती का, मला एकट्याला सवय नाहीये. मी एकटाच होतो ना तिथं, म्हणजे मला आहे ना अमृताची आणि शुभाची सवय आणि आता ग्रुपची पण सवय लागलेली आहे. सो त्याच्यामुळे ना मला काय हॅपनिंग होतंय असं वाटतच नव्हतं. निसर्ग मस्त दिसतोय, सगळं बरोबर आहे, पण असं नाही का, सगळे असले की ग्रुप वगैरे असलं की कसं बिझी असतो माणूस. आराध्या असती, छोटे म्हणजे ती आर्या असती, शुभ असतो. त्याच्यामुळे मला आहे ना वेळ कसा जातो कळतच नाही. आज चिल्ली पिल्ली नव्हती ना, तर मला लिटरली असं झालं की काय होतच नाहीये तिथं. मी एकाच जागेवर आहे 10 वाजल्यापासून. सो ठीक आहे, मला कळालं आता ह्यावरून की मी फॅमिली मॅन आहे. सोलो कॅम्पिंग वगैरे आपले मेरे बस की बात नाही आहे. सो आता मी निघालोय. अमृताला नाही सांगितलं. अमृताला मी ऍक्च्युली सांगितलं होतं की मी उद्या संध्याकाळी वगैरे येईल, पण आता ती गेल्यावर शॉक होईल. बघू तिची रिएक्शन दाखवतो तुम्हाला. काय झालं? काय झालं? काय झालं? नाही रे, एकट्याला येणं सांगतो. त्यात ग्रुप पण नाही, कुणीच नाही ना. हा आईला मला मी वाटत म्हटलं बघ कोण आहे पहिलं बघून गेलो असा हळूच. मी बघायला आलो होतो की तुम्ही कुठं बसले. म्हटलं की पप्पा 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 आहेत कुछ भी पप्पा. त्यांना बिलीव कसं होईल. सो मित्रांनो, हा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण सगळ्यांना घेऊन जाऊ. चला बाय बाय. मला बोलले की मस्त पैकी काहीतरी मस्त बनवतो, खातो आणि मस्त पुस्तक वगैरे वाचतो वगैरे. आणि किती वाजलेत? आले 5 वाजता आलो लगेच. मला काय माहिती पप्पा, मला वाटलं ग्रुप असेल. नाही गेलो होतो ना. किती वेळ बसणार, किती बोर होते एकट्याला. का सरांचं काय झालं? नाही, सरांच्या गाडीचं काम नाही आलं ना. नाही झालं का? ओके चलो बाय बाय.